का टेक्निकल या गोष्टी असतात, शेवटी मशीन आहे. छोट्या मोठ्या कुरबुऱ्या प्रत्येक वेळी प्रत्येक निवडणुकीला होतात, त्यामुळे त्याचा जास्त बाऊ करू नये असं मला वाटतं. परंतु जे हरणारे आहेत त्यांना पराभव होणारे माहीत आहे, म्हणून त्या पराभवाचं कारण काहीतरी शोधायचं, म्हणून अशा प्रक्रियेला किंवा मतदान प्रक्रियेला दोष देण्याचं काम विरोधक करत असतात. ओके थांबलेला आहे. आज लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवाला सुरुवात झालेली आहे. मतदारांना काय आवाहन असेल? मतदारांना माझं एकच आव्हान असेल की सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे, आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, चांगले लोकप्रतिनिधी आपण निवडून द्यायला पाहिजे. आणि अर्थात मी शिवसेना भाजप युतीचा खासदार आहे. शिवसेनेच्या माध्यमातून गेले 32 वर्ष ठाण्याला आकार देण्याचं काम, ठाणे महापालिका क्षेत्र सुनियोजित बनवण्याचं काम माननीय यापूर्वी धर्मवीर आनंदीगे साहेब आणि आता एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ठाणे शहराला एक नवीन रुपडं देण्याचं काम आम्ही केलेलं आहे. आणि त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी काम करणाऱ्याला मतदान करायला पाहिजे. आणि ठाण्यात शिवसेनेने आणि आमच्या महायुतीने, शिवसेना आणि भाजप महायुतीने काम केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला निवडून द्या. आमची निशाणी जी शिवसेनेची आहे धनुष्यबाण आणि भारतीय जनता पार्टीची निशाणी कमळ, दोन्ही चिन्हा शेजारील बटन दाबून पुन्हा एकदा या ठाणे महानगरपालिकेवर महायुतीचा भगवा फडकावा. सर, नवी मुंबईला पाहायला गेलं तर गणेश नाईक यांना मतदान केलं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.